मराठी अंतिम शब्द डेली डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। टिटवाळा पूर्व इंदिरानगर स्मशानभूमी परिसरात BPCLच्या CSR निधीतून 30,000 देशी वृक्षांच्या मियावाकी वनसंकुल प्रकल्पाचा शुभारंभ। KDMC आयुक्तांच्या हस्ते पहिल्या टप्प्याचे लोकार्पण। पर्यावरण संवर्धन उपक्रमाला महत्त्वपूर्ण चालना। कल्याण दिनांक 8 डिसेंबर 2025। KDMC कार्यक्षेत्रात पर्यावरणीय संतुलन बळकट करण्याच्या उद्देशाने हरित उपक्रम अंतर्गत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड BPCL यांनी कॉर्पोरेट सामाजिक दायित्व CSR निधीतून टिटवाळा पूर्व इंदिरानगर स्मशानभूमी परिसरात मियावाकी पद्धतीच्या वनसंकुल निर्मितीचा व्यापक प्रकल्प हाती घेतला आहे। सदर प्रकल्पाचा पहिला टप्पा दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता KDMCचे आयुक्त श्री अभिनव गोयल IAS यांच्या शुभ हस्ते विधिवत प्रारंभ करण्यात आला। या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री हर्षल गायकवाड, अतिरिक्त आयुक्त श्री योगेश गोडसे, शहर अभियंता श्रीमती अनिता परदेशी, मुख्य उद्यान अधीक्षक श्री संजय जाधव तसेच BPCL मुंबई रिफायनरीचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। कार्यक्रमास विविध शैक्षणिक संस्थांमधील 100 पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित राहून पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृतीचा संदेश दिला। पहिल्या टप्प्यात आंबा, पिंपळ, वड, करंज आदी देशी प्रजातींच्या वृक्षांची प्रत्यक्ष लागवड करण्यात आली असून एकूण 30,000 वृक्षसंख्येच्या वनसंकुलाचे उभारणी कार्य टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे। प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सावली संस्थेस 3 वर्षांचा वृक्ष लागवड व संवर्धन करार प्रदान करण्यात आला आहे। वृक्षांची कमीकरण, निगा, जलसिंचन, मल्चिंग आणि जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टीने संस्था ठरविलेल्या मानकांनुसार कार्यवाही करणार आहे। BPCL तर्फे कार्यकारी संचालक श्री अभयराज सिंह भंडारी, मानव संसाधन प्रमुख श्री महेंद्र कुमार के, मुख्य महाप्रबंधक श्री दीपकचंद्र मोर, महाप्रबंधक HSSC श्री नायजू AV तसेच पर्यावरण विभाग प्रमुख श्री अतुल व्यवहारे यांनी प्रकल्पाच्या संरचनात्मक आणि तांत्रिक बाबींबाबत मार्गदर्शन केले। याशिवाय सावली संस्थेचे अध्यक्ष श्री विजय मोरेश्वर घोलप तसेच विविध माध्यम प्रतिनिधी ज्यामध्ये श्री दिनेश दिलीप सूर्यराव यांच्यासह इतर पत्रकार बांधवांचा समावेश होता यांनी वृत्तांकनासाठी उपस्थिती दर्शविली। महानगरपालिकेच्या हरित कल्याण डोंबिवली या संकल्पना जैवविविधता वाढविणे, स्थानिक तापमान नियंत्रण, कार्बन शोषण क्षमता वाढविणे आणि शहरी पर्यावरणाचे नैसर्गिक पुनरुज्जीवन या सर्वांच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। पद्धतीचे 50,000 झाडांची वृक्ष लागवड आज आपण BPCL यांची CSR निधीतून करतो। एक आगळावेगळा उपक्रम आहे कारण CSRची निधी उपलब्ध करून BPCLची जे एन्व्हायरमेंट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याकरिता आपण हे करतो आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेचा खर्च पण होत नाही आणि संयुक्त रूपाने सोशल रिस्पॉन्सिबिलिटी एन्व्हायरमेंट रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आपण वृक्ष लागवड या ठिकाणी करतो। या ठिकाणी मियावाकी पद्धतीने जे घनघाट अटल घनवन आपण म्हणतो त्याचे 50,000 झाडांची वृक्ष लागवड या ठिकाणी केली जाणार आहे। त्याची सुरुवात आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये जवळजवळ 500 विद्यार्थी, इतर स्थानिक नागरिक, सगळे लोकप्रतिनिधी आणि काही मीडिया पर्सन्स उपस्थित आहेत। आपला ऐसा ध्येय आहे, यावर्षी असं टार्गेट होतं की 1 लाखपेक्षा झाड आपल्या शहरात लावायचे, ते आपण अचीव्ह केलेलं आहे। पुढच्या वर्षी पण मोठ्या संख्येने आपल्याला झाड लावायचे, त्याच्यामध्ये सोसायटीज असो, गार्डन असो, रोड साईड प्लांटेशन्स असो आणि मियावाकी पद्धतीचे इवन लेक्स आणि आपले जे नदी नाले आहेत त्या ठिकाणचे पण आपण काही स्पेसेसला ट्री प्लांटेशन करणार आहोत। त्यामुळे आपलं जे शहर आहे त्याची जे शाश्वतता आहे तेही राहणार आहे। हवाच्या प्रदूषणालाही आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो याच्या माध्यमातून आणि ग्रीन अँड क्लीन सिटी जे आपल्याला KDMCला करायचे त्याला याच्या मध्ये आपल्याला सहभाग होणार। त्याच्यात कुठल्या प्रकारची झाडं असणार आहे त्या काय स्पेसिफिक ठरवलं? आता याच्यामध्ये जवळजवळ 50 ते 70 प्रकारचे झाड असणार आहे। मियावाकी पद्धतीमध्ये एक लहान, एक मध्यम आणि एक मोठा प्रजातीचे झाड आपण लावतो। या 50,000 झाडांमध्ये वड, मियावाकी पद्धतीचे 50,000 झाडांची वृक्ष लागवड आज आपण BPCL यांची CSR निधीतून करतो। एक आगळावेगळा उपक्रम आहे कारण CSRची निधी उपलब्ध करून
BPCLची जे एन्व्हायरमेंट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याकरिता आपण हे करतो आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेचा खर्च पण होत नाही आणि संयुक्त विद्यमाने सोशल रिस्पॉन्सिबिलिटी एन्व्हायरमेंट रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आपण वृक्ष लागवड या ठिकाणी करतो. या ठिकाणी मियावाकी पद्धतीने जे घनघाट अटल घनवन आपण म्हणतो त्याचे 50,000 झाडांची वृक्ष लागवड या ठिकाणी केली जाणार आहे. त्याची सुरुवात आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 500 विद्यार्थी, इतर स्थानिक नागरिक, सगळे लोकप्रतिनिधी आणि काही मीडिया पर्सन्स उपस्थित आहेत. आपला असा ध्येय आहे, यावर्षी असं टार्गेट होतं की 1 लाखपेक्षा झाड आपल्या शहरात लावायचे, ते आपण अचीव केलेलं आहे. पुढच्या वर्षी पण मोठ्या संख्येने आपल्याला झाड लावायचे. त्याच्यामध्ये सोसायटीज असो, गार्डन असो, रोड साईड प्लांटेशन्स असो आणि मियावाकी पद्धतीचे इवन लेक्स आणि आपले जे नदी नाले आहेत त्या ठिकाणचे पण आपण काही स्पेसेसला ट्री प्लांटेशन करणार आहोत. त्यामुळे आपलं जे शहर आहे त्याची जी शाश्वतता आहे तेही राहणार आहे. हवाचे प्रदूषणलाही आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो याच्या माध्यमातून आणि ग्रीन अँड क्लीन सिटी जे आपल्याला KDMCला करायचे त्याला याच्या मध्ये आपल्याला सहभाग होणार. त्याच्यात कुठल्या प्रकारची झाडं असणार आहे त्या काय स्पेसिफिक ठरवलं? आता याच्यामध्ये जवळजवळ 50 ते 70 प्रकारचे झाड असणार आहे. मियावाकी पद्धतीमध्ये एक लहान, एक मध्यम आणि एक मोठा प्रजातीचे झाड आपण लावतो. या 50,000 झाडांमध्ये वड माइक दो ना सर को दो ना खत्म ही होती आजची प्रमुख घडामोडी. आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनपूर्वक धन्यवाद. पुढील अपडेटसाठी आमच्या सोबतच रहा.